राजकुमार बडोले यांचा वाढदिवस वृद्धाश्रम सेवा उपक्रमाने साजरा. छत्रपती संभाजीनगर. माजी सामाजिक न्यायमंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमाने साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहरातील आधार वृद्धाश्रमात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान आश्रमातील सर्व वृद्धांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली. तसेच राजकुमार बडोले फाउंडेशन व पार्वती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोगनिदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक सल्ला देण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन राजकुमार बडोले फाउंडेशनचे विजयकुमार खंडागळे व पार्वती फाउंडेशनचे डॉक्टर प्रमोद दुतळे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त रमण्यात आलेल्या व समाजोपयोगी उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. दादा शुभेच्छा सांगून द्याल सरांना. शुभेच्छा नाही, मी पुन्हा येणार आहे आता तुमच्याकडे. जरूर याला जेव घालावं लागतं सर, आणि 5-6 लोकांना खाऊ घालावं लागते. आणि मग काय करता आपण आता जेवण चालू होते लहान एक खाऊ घालायला एक 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 एक. आता हे बाबाला बोलता येत नाही, त्रास होतो, समजतं वेळ सगळं. त्यांच्या साहेबाचा वाढदिवस आहे आज. त्यांच्या माझ्या ते खंडागळे साहेब आहेत, विजय खंडागळे. आशीर्वाद राहू द्या मला. मी मुलगा आहे तुमचा. नाही, मी आता नेहमी येईल तुमच्याकडे. माझ्या बडोले साहेबाच्या फाउंडेशनच्या वतीने मी तुमच्याकडे नेहमी येईल आणि तुमची सेवा करेन मी. कारण परमेश्वरानं मला तुमच्याकडे पाठवलंय, त्यामुळं मी तुमच्या सेवा करण्यासाठी दर महिन्याला येईल. हा, तसं काहीच बोलू नका तुम्ही. तुमच्यासाठी मी येईल, आता नेहमी येईल आणि नेहमी नेहमी येईल, दर महिन्याला येईल तुमच्या भेटीला. हो चालेल, येऊ तर. आणि ही खिचडी ही खाऊ शकता तुम्ही. हा, अच्छा अच्छा नाही, राजकुमार बडोले साहेबांचा बड्डे. ते माझे नेते आहेत. माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले साहेबांचा बड्डे आहे, त्यामुळं मला एकाने सांगितलं का तुम्ही इथे जा, त्यामुळं मी आलो आणि प्रत्येक महिन्याला मी तुमच्यासाठी मी विजयकुमार खंडागळे. येऊ दादा. हॅपी बर्थडे. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. ठीक आहे, सोबत घ्या तिथे. आणि मी दर महिन्याला तुमच्या भेटीला येणार. राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने मी तुमच्याकडे येणार, तुमची सेवा करणार. माझे साहेब आहेत राजकुमार बडोले साहेब, ते सगळ्यांना मदत करतात. त्यांच्या रूपानं मी तुम्हाला मदत करेन. मी जास्त येऊ दादा. कपडे जुने काय दादा व्यवस्थित जेवण झालं? परत काय पाहिजे? काही द्यायचं नाही? आभारी अजिबात नाही. राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने दर महिन्यात तुमच्याकडे मी येणार आणि तुमची मी सेवा करणार. आणि परत या 14 तारखेला मी पुन्हा जेवण देणार, 14 एप्रिलला. हा, आणि हात जोडायचं नाही. आपण स्वाभिमानी माणसं आहेत. राजकुमार बडोले साहेबाच्या विचाराने पेटून उठणारी माणसं आहेत आपण. आपल्याला गरज नाही कोणाची. सांगलीच आहे. हा, सांगलीच आहे का? अच्छा अच्छा अच्छा.
अजिबात काही घाबरायचं नाही. मी जाता जाता तुम्हाला फोन नंबर देतो आणि तुम्ही मला फोन करायचा. अर्ध्या रात्री मी तुमच्याकडे येईल आणि तुमची सेवा करेल. आणि हात जोडायचं नाही. आहे बाबा, ठीक आहे. माझे साहेब म्हणत्या कुणालाच हात जोडायचं नाही. आभारी करतो. लोकांना आपल्याला हात जोडले पाहिजे. आपण मजबूर नाहीये. तुमच्या पाठीमाग राजकुमार बडोले फाउंडेशन आहे आणि हे सर्व सतत मी तुमच्या पाठीमागे आता. हा, येऊ दादा. माझं चिरून घेऊ. धन्यवाद सर. आधार वृद्धाश्रम छत्रपती संभाजीनगर. आज माननीय राजकुमार बडोले साहेब यांचा वाढदिवस आमच्या आधार वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त श्रीमान विजयकुमार खंडागळे साहेब यांनी आजी आजोबांसाठी म्हणजे भोजनाची व्यवस्था केली आणि आपुलकीचा संवाद साधला. सगळ्यांच्या ज्या आहेत समजा समस्या वगैरे तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत त्या जाणून घेतल्या. आता आपलं आधार वृद्धाश्रम हे जे अनाथ गरजू लोक आहेत ज्यांची की पुढे व्यवस्था होत नाहीये, चालता येत नाही, दिसत नाही, अशा लोकांसाठी काम करते. 2012 पासून आपल्याकडे आतापर्यंत साधारण 150 लोकांचं तरी व्यवस्था आपण केली आहे. त्यामध्ये 50 लोकांचा अंत्यविधी पण आपणच आपल्या संस्थेमार्फत केलेला आहे. भविष्यामध्ये आता आमच्या गरजा ज्या आहेत ते आमचं जी जागा आहे ही भाडे तत्वावर आहे. कुठेतरी आम्हालाही सरकारने थोडीशी मदत करावी ही आमची अपेक्षा आहे. जेणेकरून जे आता आमच्याकडे 28 आजी आजोबा आहेत तर भविष्यात आम्ही साधारण 50 एक आजी आजोबाची तरी सेवा करू इच्छितो आहे. तर माझी सरांना म्हणजे एवढीच विनंती आहे की आम्हाला त्या प्रयत्नातून मदत करा की आमचं समजा थोडं गव्हर्नमेंटची अपेक्षा म्हणजे पूर्ण जर झाली आम्हाला अजून आधार होईल. आता समजा हे सगळं भाडे तत्वावर चालू आहे म्हणजे पाणी, लाईट बिल, हे वीज सगळं. तर ह्या गोष्टी सध्या अडचणी निर्माण होतात. पण आहेत काही लोक जे जुळलेले आहेत संस्थेसोबत जे की आम्हाला महिन्याला जे आर्थिक मदत करतात त्याच्यातून या सगळ्याचा उदरनिर्वाह चालतो. आणि आज जसं की आता विजयकुमार खंडागळे साहेब आमच्यासोबत जुळलेत, त्यांनी देखील आम्हाला आश्वासन केलंय की राजकुमार बडोले साहेब फाउंडेशन तर्फे आम्हाला महिन्याला जी मदत होईल ती त्यांच्यातर्फे करण्यात येईल. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि साहेबांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खंडागळे सर, आपण राजकुमार बडोले यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. अजून इथं अनाथ आश्रम आपलं वृद्धाश्रम इथे भोजनदान केलं. तर या संदर्भात तुम्ही काय तुमची पुढची वाटचाल काय राहणार आहे? जय भीम, नमो बुद्धाय. वाटचाल म्हणण्यापेक्षा या ठिकाणी आलो आणि मन हेलून गेलं. दुःखाचा असंख्य असा हा डोंगर बघून मनाला फार वाईट वाटलं. राजकुमार बडोले फाउंडेशन चालवत असताना महाराष्ट्रामध्ये जी माणसं ज्यांना आधार नाही त्यांना आधार देण्याचं काम माननीय राजकुमार बडोले साहेब या महाराष्ट्रामध्ये करतात. आणि त्यामुळंच राजकुमार बडोले फाउंडेशनची आम्ही निर्मिती केलेली आहे. आणि ही निर्मिती फक्त कुठेतरी आपल्या नावाचं कुणीतरी जय जयकार करावं ही आमची मानसिकता नाहीये. राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने या महाराष्ट्रामध्ये अनेक गरजू लोकांना मदत करण्याचं काम आम्ही करतो. जी हुशार मुलं आहेत ज्यांना पाठबळ देण्याचं काम देखील आम्ही करतो. जे अनाथ लोक आहेत यांना आम्ही मातृत्व देण्याचं राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने आम्ही हे काम करतो. आणि या ठिकाणी यांनी नाव फार चांगलं ठेवलंय आधार. परंतु या महाराष्ट्रामध्ये या छत्रपती संभाजीनगरमध्ये आधार असलेलं वृद्धाश्रम हे बघितल्यानंतर मला तरी वाटत नाही की यांना कोणी आधार देत असेल. कारण प्रत्येक माय माऊलीला माझ्या बाप समान माणसांना मी बघितलं तर मनाला फार वाईट वाटलं. आणि मी लगेच माननीय राजकुमार बडोले साहेबांना फोन केला आणि त्यांना इथली जी परिस्थिती आहे ती मी प्रामाणिकपणे त्यांना सांगितलं. आणि ते म्हणाले, विजयराव, टेन्शन घ्यायचं काम नाही. सातत्यानं अशा गरजू लोकांना म्हणण्यापेक्षा ज्यांना आधार देण्याचं काम राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने
तुमच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण करूया ही संकल्पना, ही खूणगाठ या ठिकाणी मी मनात घेतली आणि साहेबांना तात्काळ फोन करून मी सांगितलं की साहेब आता या लोकांना खऱ्या अर्थानं राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीनं आधार देण्याची गरज आहे. तुम्ही प्रत्येक वृद्धांना भेटले, त्यांना तुम्ही आश्वासन दिलं की प्रत्येक महिन्याला मी तुमची भेटी घेणार आहे, अजून म्हणजे मदत करणार आहे, तर त्या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? प्रत्येक महिन्याला मी त्यांची भेट घेणार आहे. राजकुमार बडोले फाउंडेशनच्या वतीने फुलने फुलाची पाकळी या आश्रमशाळेमध्ये, या वृद्धाश्रमामध्ये मी देईन आणि यानंतर मी कधीच कुणाला काही सांगणार नाही का मी काय दिलं काय नाही दिलं. राजकुमार बडोले फाउंडेशन असं एक प्रकार आहे की ते कुणाला सांगत नाही, वर्तमानपत्रामध्ये बातम्या देत नाही, स्वतःची प्रसिद्धी करून घेत नाही. हेच आमच्या राजकुमार बडोले फाउंडेशनचं ध्येय आहे. ठीक आहे, धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. सर्व नागरिकांना सप्रेम नमस्कार. आज दिनांक 28 मार्च 2026 आमचे लाडके नेते, माजी सामाजिक न्याय मंत्री व तत्कालीन आमदार राजकुमार बडोले यांच्या वाढदिवसनिमित्त मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. या वाढदिवसनिमित्त आम्ही आमच्या पार्वती प्रतिष्ठानतर्फे तसेच राजकुमार बडोले प्रतिष्ठानतर्फे श्री विजयकुमार खंडागळे यांच्या सहकार्याने आज आम्ही इथे पार्वती हॉस्पिटल औरंगाबाद इथे एक भव्य आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. या आरोग्य शिबिरामध्ये नागरिकांनी भरपूर मोठा प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आमच्या फाउंडेशनतर्फे त्यांचे सर्वांचे धन्यवाद मानतो. तसेच या शिबिरामध्ये आम्ही मोफत उपचार व मोफत इंजेक्शन्स, औषधी आम्ही आमच्या संस्थेतर्फे देण्याचं प्रयोजन केलेलं आहे. आपण सर्व नागरिक इथे आल्याबद्दल मी आणखी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सकाळपासून किती रुग्णांनी लाभ घेतला? जवळपास 150 रुग्णांनी, जे वयस्कर होते, जे यंग होते, असे पूर्ण आमच्या औरंगाबाद परिसरामधले सर्व रुग्ण इथे येऊन त्यांची तपासणी, मोफत उपचार आम्ही केलेले आहेत. रुग्णामध्ये कोणते कोणते पेशंट आले सकाळपासून? आपले उच्च रक्तदाब असो किंवा डायबिट असो किंवा त्यांचे पॅरालिसिसचे पेशंट असेल किंवा संडास उलटी आहेत किंवा काही उपचारामुळे त्यांचा परिणाम होत नव्हता, असे पण आमचे काही पेशंट आम्ही सकाळपासून या आरोग्य शिबिरमध्ये तपासले व त्यांना मोफत सल्ला व मोफत औषधी पुरवलेले आहेत. शिबिर किती वाजेपर्यंत चालू राहणार आहे? शिबिर जवळपास 4-4:30 पर्यंत, सकाळी 12 पासून 4 पर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे. कोणते डॉक्टरांनी याच्यामध्ये परिश्रम घेतले? आमचे जे डॉक्टर आहेत, आमचे माझे जे असिस्टंट आहेत, डॉक्टर आरती जाधव मॅडम, डॉक्टर दीक्षा सोनवणे मॅडम, डॉक्टर हरबडे सर, या सर्व 4 ते 5 डॉक्टर जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, जे प्रसिद्ध आहेत आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये, ते सर्व येऊन आम्हाला सहकार्य केलं व पेशंटची तपासणी केली. या ठिकाणी सर्वप्रथम माझे आदरणीय गुरुजी डॉक्टर प्रमोद दुतडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज माझे जे नेते आहेत राजकुमारजी बडोले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत भव्य दिव्य असा हा या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आम्ही आयोजन केलं आहे. आणि या आयोजनामध्ये औरंगाबाद ऐतिहासिक शहरामध्ये जी डॉक्टर मंडळी आहे त्यांना माननीय डॉक्टर प्रमोद दुथडे दादा यांनी निमंत्रित केलं आणि भव्य दिव्य असा या ठिकाणी त्यांनी हा कार्यक्रम घेतलेला आहे. त्यामुळं डॉक्टर प्रमोद दुथडे दादा यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि राजकुमार बडोले फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेले आहे.